नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत वारी. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक शिवा नावाचा मुलगा होता आणि तो शाळेमध्ये खूप हुशार होता. दरवर्षी वर्गातून तोच पहिला येणार हे नेहमीच असायचं. खरं तर शिवा खूप अभ्यास करायचा, दिवस रात्र प्रश्नांची उत्तरं पाठ करायचा. अभ्यासाशिवाय त्याला इतर कुठल्याही गोष्टीमध्ये रस नव्हता. तो ना कधी मैदानात खेळायचा, ना कधी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा. या गोष्टी करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असं त्याला वाटायचं. त्यामुळे तो खूप अभ्यास करायचा आणि असे करून तो प्रथम क्रमांक अगदी सहज मिळवायचा. पण नेहमीचे जे त्याला यश मिळायचं यामुळे तो गर्विष्ठ बनला होता आणि वर्गात आपणच काय तर हुशार असं त्याला वाटू लागलं होतं. तो इतरांना तुच्छ समजायचा आणि त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये त्याचा अहंकार जाणवायचा. मग त्यांच्या शाळेतले एक शिक्षक होते, वाळिंबे सर. त्यांना एक गोष्ट जाणवली आणि त्यांचं शिवावर लक्ष होतं. त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याचा अहंकार दिसत होता आणि आता त्यांना म्हणजे वाळिंबे सरांना शिवाच्या डोक्यातून मीच हुशार हे जे खूळ होतं ते बाहेर काढायचं होतं आणि याची ते वाटच पाहत होते. नंतर मग थंडीचे दिवस सुरू झाले. जसे आपल्या हिवाळ्यात सहली जातात ना, तशी त्यांच्या शाळेची हिवाळ्यात सहल गेली. अशी जुन्नर जवळचा जो शिवनेरी किल्ला आहे या ठिकाणी त्यांच्या शाळेची सहल जाणार होती. मुलांचा उत्साह आशिकेला पोचला होता. सर्व मुलांनी सहलीसाठी नावे दिली, पण शिवाचं नाव काही आलं नाही. मग वाळिंबे सरांनी शिवाच्या आईबाबांना शाळेत बोलावलं आणि त्यांना विचारलं की हा सहलीला काय येत नाही. तर पैशांची अशी काहीच समस्या नव्हती, पण शिवाच सहलीला जाण्यास तयार नव्हता. खरं तर शिवा असा फक्त नेहमी पुस्तकात असतो आणि बाहेर खेळत नाही, ना कुठल्या कार्यक्रमात सहभाग घेत नाही. ही गोष्टसुद्धा शिवाच्या आईबाबांना सुद्धा मान्य नव्हती. त्यांनासुद्धा वाटायचं की शिवासुद्धा इतर मुलांसारखा खेळला पाहिजे, त्यालासुद्धा इतर गोष्टी आल्या पाहिजेत. उलट त्याचा कल इतरांना कमी लेखण्याचा असायचा. त्यामुळे त्यांचे आईबाबासुद्धा चिंताग्रस्त होते. म्हणूनच शिवाच्या मर्जीविरुद्ध त्यांनी त्याला सहलीला पाठवले, म्हणजे जेणेकरून तो मुलांमध्ये खेळ रमेल या उद्देशाने. आता सकाळी 7 वाजता सहलीच्या दिवशी शाळेतून 3 गाड्या निघाल्या आणि त्या 5 तासात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचल्या. एवढ्या वेळात मुलांनी काय केलं बरं, आपण जसं करतो त्याच पद्धतीने गाडीमध्ये गाण्यांच्या भेंड्या खेळले, गाणी म्हटली, खेळले, नाच केला, एकमेकाची टर उडवली, हास्य विनोद केले, गप्पा मारल्या. पण शिवा मात्र एकीकडे फक्त बसून होता शिष्टासारखा आणि वाळिंबे सर त्याच्या वागण्याकडे लक्ष ठेवून होते. एवढ्या प्रवासात त्याच्या चेहऱ्यावर त्यांना काय दिसलं की मी काहीतरी वेगळा आहे हा भाव सरांना जाणवत होता. मग दुपारी 12 वाजता आडवाटेने शिवनेरी गडावर मुलांनी चढायला सुरुवात केली. मुले भराभरा चढू लागली, पण शिवा मात्र मागे राहिला, कारण त्याला दगडधुंड्यातून चालणे जमत नव्हते. गडावर चढावे कसे हेच मुळात त्याला माहिती नव्हते. अर्धा वाटेपर्यंत जाऊन शिवा दमून गेला आणि एकटाच एका दगडावर बसून राहिला. पण एकटाच मागे राहिला हे शिवाच्या लक्षात येताच तो पुन्हा उठला आणि घाईगाडीने चढण्याच्या नादात तो शिवाचा पाय घसरला. तो घसरत खाली येऊ लागला. शिवा पडला असा एकच कळला तिथे झाला. तेव्हा त्याच्या वर्गातला मिलिंद नावाचा एक मुलगा, जो अगदी टवाळ आणि ढ विद्यार्थी होता, तो त्याच्या मदतीला धावला. कशाचीही पर्वा न करता तो झपझप खाली आला. एका झाडाच्या फांदीला शिवा अडकलेला होता. त्याने त्याला हात दिला. शिवाचा चेहरा अगदी रडवेला झालेला होता. त्याच्या हातापायांना खरचटलं होतं, नाकातोंडातून रक्त येत होतं. मग मिलिंदने काय केलं, त्याला वर काढलं आणि त्याच्या बॅगेतला प्रथमोपचाराचा डबा काढला आणि त्याच्या जखमा त्याने पुसल्या. तेवढ्या वेळातच वाळिंबे सरसुद्धा तिथे पोचले. तोपर्यंत मिलिंदने शिवाच्या जखमांवर बँडेज बांधून त्याला पाठीवर सुद्धा घेतले होते. आता बघा, वाळिंबे सर शिवाला म्हणाले, अरे शिवा, तुला चालणार रे मिलिंदने पाठीवर घेतलेले, कारण तुला तर माहिती आहे की मिलिंद फारच टवाळ आणि अगदी ढ मुलगा आहे. हे ऐकून शिवाच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, सर मला माफ करा, केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजेच सर्व काही असं मी समजत होतो, पण तसे नव्हे हे या प्रसंगाने मला शिकवले. दुसऱ्याच्या मदतीला धावणे, त्यांची सेवा करणे या गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत सर. प्रत्येकजण हुशारच असतो, फक्त त्याचं आवडीचं क्षेत्र वेगळं असतं. इतकाच काय तो फरक. शिवाचे विचार ऐकून सरांना समाधान वाटलं आणि आजची सहल खूप यशस्वी झाली
असे म्हणत सर गड चढू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून आपण काय शिकलो की आपण इतरांना मदत केली पाहिजे. आपल्यामध्ये अहंकार भाव नसावा, कुठल्याही गोष्टीसाठी सौजन्यशीलता असावी, सहकार्याची भावना असावी, इतरांची सेवा करावी. या सगळ्या गोष्टी आपण या गोष्टींमधून शिकलो. धन्यवाद.